पहिल्या नंबरचा विद्यार्थी असायचा, 100 पैकी 100 मार्क मिळालेला जो कम्प्युटर सायन्सच्या वर्गात विद्यार्थी असायचा, क्वचितच तो विद्यार्थी पुढच्या 4 वर्षात वर्गात पहिला आलेला असतो. आमच्या बोर्डात किती, मेरिटमध्ये किती, आणि यामुळे जे शिक्षणाचा एकंदरीत जो दिशा बदलत चालली आहे, त्या दिशा बदलण्यासाठी जी आवश्यकता आहे ती मला इथे दिसली. सगळ्या गोष्टी विद्यार्थीच जबाबदार आहे असं नाही, शिक्षकही त्या गोष्टीला जबाबदार आहे. तुम्ही काय म्हणून रोल मॉडेल विद्यार्थ्यांसमोर उभं करता, तुम्ही तुमचं कॅरेक्टर, तुमचं स्वतःबद्दलची मतं किती स्पष्ट आहेत याच्यावरती विद्यार्थी घडत असतो. या समाज घडवत असताना आणि या समाजाच्या ज्या दिशा आपण बघतोय आता बदललेल्या, त्या दिशा बदललेल्या ज्या आहेत त्या एका दिवसात बदलत नसतात, ह्या शेकडो वर्षात बदलत आहेत. शेकडो वर्षापासून जे शिक्षण पद्धती बदलली आणि आजच्या रोजी जी शिक्षण पद्धती आपली चालू आहे, ज्या गतीने ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे शिक्षणामध्ये, बाहेरच्या जगात ज्या गतीने ट्रान्सफॉर्मेशन होत आहे आणि जे टर्ब्युलन्स आले आहेत, सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे ते शिक्षणात सुद्धा होत आहे. आणि त्याचाच एक पाया म्हणून सध्याच्या ज्या शासनाच्या लेवलवरती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आणण्यात आली आहे, त्यात बऱ्याचशा गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या आहे. जसं की नवीन जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली, त्यात फक्त आणि फक्त रोट लर्निंग, जसं कोणी म्हटलं की 10वीत पहिला येणारा विद्यार्थी 12वीत पहिला येत नाही. माझा अनुभव सांगतो, जो माझ्या वर्गात म्हणजे पहिल्या नंबरचा विद्यार्थी असायचा, 100 पैकी 100 मार्क मिळालेला जो कम्प्युटर सायन्सच्या वर्गात विद्यार्थी असायचा, क्वचितच तो विद्यार्थी पुढच्या 4 वर्षात वर्गात पहिला आलेला असतो. आणि हे का घडतंय तर बदललेली समाजरचना, बदललेली विचारसरणी. कारण काय की शिक्षण हे त्याचा मूळ गाभा आहे. त्या शिक्षणामध्ये फक्त मार्क मिळवण्यासाठी शिक्षण, तो विद्यार्थी एवढा त्या मार्कांच्या मागे धावतो की शिक्षण विसरतो. फक्त मार्क, त्याला पालक, आई वडील किंवा किंबहुना काही प्रमाणात शिक्षक, शाळा आपल्या मोठमोठे बॅनरसाठी ते म्हणत असतात, तू फक्त पहिला आला पाहिजे. आमच्या बोर्डात किती, मेरिटमध्ये किती, आणि यामुळे जे शिक्षणाचा एकंदरीत जो दिशा बदलत चालली आहे, त्या दिशा बदलण्यासाठी जी आवश्यकता आहे ती मला इथे दिसली. आणि एकाच याच्यावरनं ते लक्षात येतं की एवढा पूर्ण हॉल भरलेला आहे, जवळजवळ 1.5-2 तास आपण सर्व वक्त्यांना ऐकतोय, पण सर एकही मुलगा उठला नाही, एकही मुलगा हल्ला नाही किंवा कुठलाही आवाज आला नाही. नाहीतर आपण बघतो की बऱ्याचशा शाळेत कॉलेजेसमध्ये जाण्याचा प्रसंग येतो, तुम्ही जाता, विद्यार्थी पहिल्या 10 मिनिटानंतरच कुरकुर सुरू करतात आणि 15-20 मिनिटाला, अर्ध्या तासाला कोणीतरी उठून, विद्यार्थी नाही तर आमचा शिक्षकच उठतो. म्हणजे सगळ्या गोष्टी विद्यार्थीच जबाबदार आहे असं नाही, शिक्षकही त्या गोष्टीला जबाबदार आहे. तुम्ही काय म्हणून रोल मॉडेल विद्यार्थ्यांसमोर उभं करता, तुम्ही तुमचं कॅरेक्टर, तुमचं स्वतःबद्दलची मतं किती स्पष्ट आहेत याच्यावरती विद्यार्थी घडत असतो. आणि म्हणून एक आदर्श कुलगुरू म्हणून हा पुरस्कार घेत असताना माझी सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की आपण आपल्या शिक्षणासोबत आपलं व्यक्तिमत्व घडवा, आपलं कॅरेक्टर घडवा. व्यक्तिमत्व कदाचित तुम्ही एखादं ट्रेनिंग घेऊन तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व बदलवू शकता. अभ्यास, शिक्षण, पुस्तकं वाचून तुम्ही ज्ञान मिळवू शकता, तुम्ही कोचिंग करू शकता, पण कॅरेक्टर हे फक्त आणि फक्त स्वतःच बनवायचं असतं किंवा ते एखाद्या गुरुकडनं आपलं घ्यायचं असतं, बनवून घ्यायचं असतं. तरी या शिक्षक दिनाच्या निमित्त आयोजित या कार्यक्रमात मला आदर्श कुलगुरू म्हणून आपण पुरस्कृत केलं, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. आणि आपण मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सुद्धा आपले सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.